नमस्कार. NCISMच्या अकतंत्र विधिवैद्यकच्या सिलेबस कॉपीनुसार थॅनॅटॉलॉजी, ॲस्फॅक्शियल डेथ आणि इंजुरी हे 3 टॉपिक मिळून 12 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी आज आपण थॅनॅटॉलॉजी हा टॉपिक पाहणार आहोत. त्यावर MCQ, SAQ, LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. थॅनॅटॉलॉजी या पॉईंटच्या अंडर डेथ, सायन्स ऑफ डेथ, मेडिको लिगल ऑटोप्सी अँड एक्सह्युमेशन आणि द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूज ॲक्ट म्हणजे थोटा हे सब पॉईंट्स येतात. या सर्व पॉईंट्सच्या नोट तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळून जातील. या सर्व पॉईंट्सपैकी फक्त ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन आणि टिश्यू ॲक्ट हा नाईस टू नोचा क्वेश्चन आहे. बाकी सर्व मस्ट टू नोचे क्वेश्चन आहेत. तर थॅनॅटॉलॉजी, थॅनॅटॉज म्हणजे डेथ आणि लॉगॉस म्हणजे सायन्स. मग थॅनॅटॉलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डेथ. डेथ म्हणजे काय, तर डेथ इज अ सिजेशन ऑफ लाईफ ऑर सीजिंग टू एक्झिस्ट. डेथ इज डिफाइंड ॲज इरिव्हर्सिबल सिजेशन ऑफ लाईफ, insensibility, inability to move, and permanent stoppage of functions of the vital organs of the body. Moment of death. Earliest criteria to declare death was stoppage of respiration for more than 5 minutes. The next criterion developed was the stoppage of circulation as evidenced by absence of pulse and heartbeat for more than 5 minutes. The next criterion evolved was brain death, but it was then known that the heart and lungs may be working, hence the definition becomes incomplete. The brain death was then classified into cortical death म्हणजे death of the cerebral cortex, brainstem death म्हणजे death of the brainstem आणि total brain death म्हणजे combination of both. The present criteria to diagnose death is brainstem death. Diagnosis of death. Death is clinically diagnosed by British Code or Harvard criterion. त्याच्यामध्ये stoppage of respiration, absence of pulse, absence of heartbeat आणि fixed dilated pupils हे आपण death म्हणून कन्सिडर करतो. सेकंड आहे brainstem death can be diagnosed by person in deep coma for at least 6 hours, no epileptic movements, absence of spontaneous respiration आणि fixed dilated pupils. आता स्टेजेस ऑफ डेथ ॲज पर शॅपिरो 2 टाईप्स असतात, सोमॅटिक आणि मॉलिक्युलर. सोमॅटिकलाच आपण क्लिनिकल, इमिजिएट, सिस्टमिक किंवा टिश्यू डेथ म्हणतो आणि मॉलिक्युलरलाच आपण सेल्युलर डेथ म्हणतो. सोमॅटिक डेथमध्ये पाहूयात, स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ ब्रेन, हार्ट अँड लंग्स. द ऑक्सिजन सप्लाय इज स्टॉप सो द टिश्यू डाईज. असोसिएटेड विथ इमिजिएट साइन्स ऑफ डेथ, permanent and complete cessation of function of brain, heart and lungs and flat ECG line. आता molecular किंवा cellular death occurs after somatic death, refers to the death of all individual cells, occurs when anaerobic process stops due to the non-availability of ATP. ह्याचे परत 2 सायन्स असतात, अर्ली सायन्स, लेट सायन्स. अर्ली सायन्समध्ये चेंजेस इन आय, स्किन आणि लेट सायन्समध्ये डिकम्पोजिशन. नेक्स्ट पॉईंट आहे मोड्स ऑफ डेथ. दोघांनुसार आहे, ॲज पर गॉर्डन आणि ॲज पर बिचॅट. गॉर्डननुसार 4 मोड्स आहेत आणि बिचॅटनुसार 3 मोड्स आहेत. जॉर्डननुसार ॲनॉक्सिक ॲनॉक्सिया म्हणजे रिड्यूस्ड ऑक्सिजन अवेलेबिलिटी. दुसरं ॲनेमिक ॲनॉक्सिया म्हणजे रिड्यूस्ड ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. तिसरं स्टॅग्नंट ॲनॉक्सिया म्हणजे डिफेक्टिव्ह सर्क्युलेशन आणि चौथं हिस्टोटॉक्सिक ॲनॉक्सिया म्हणजे डिफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन बाय द टिश्यू. हे झाले जॉर्डननुसार. आता ॲज पर बिचॅट 3 मोड्स आहेत. कोमा म्हणजे फेल्युअर ऑफ फंक्शन ऑफ ब्रेन, सिंकोप म्हणजे फेल्युअर ऑफ फंक्शन ऑफ हार्ट आणि तिसरं आहे ॲस्फेक्शिया म्हणजे फेल्युअर ऑफ फंक्शन ऑफ लंग्स. आता ॲज पर बिचॅट जे आपण 3 मोड बघितले त्याला थोडं डिटेलमध्ये पाहूयात. कोमा, त्याचे कॉजेस आहेत रेज इंट्राकॅनल टेन्शन, ग्रॉस इंजुरी टू द ब्रेन, पॉयझन्स, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आणि पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर. ह्याचा PM अपीअरन्समध्ये काय दिसतं, तर कॉज ऑफ कोमा इज फाउंड आणि लेफ्ट चेंबर ऑफ हार्ट आर फुल. सेकंड असतो मोड सिंकोप. त्याच्यामध्ये कॉजेस आहेत ॲनेमिया, न्यूरोजेनिक शॉक, सडन एक्सपोजर टू द कोल्ड, इंजुरी टू हेड, नेक एक्सेट्रा. त्याच्या PM अपीअरन्समध्ये नो पॉझिटिव्ह फायटिंग्स, हार्ट इज कॉन्ट्रॅक्टेड अँड बोथ साइड्स ऑफ हार्ट आर एम्प्टी आणि माइल्ड कंजेशन ऑफ इंटरनल विसेरा दिसून येतं. ॲस्फेक्शियामध्ये कॉजेस असतात फेल्युअर ऑफ फंक्शन ऑफ लंग्स. नेक्स्ट टॉपिक आहे सडन डेथ. इट इज डिफाइंड ॲज द डेथ विच इज आयदर नॉट प्रेसिडेड बाय एनी मॅनिफेस्टेशन्स ऑर इट ऑकर्स विदिन 24 hours ऑफ मॅनिफेस्टेशन्स. ह्याचे 2 टाईप आहेत, नॅचरल आणि अननॅचरल. नॅचरल दॅट इज ड्यू टू द ओल्ड एज ऑर नॅचरल डिसिजेस. अननॅचरल, टेक्निकली अननॅचरल डेथ्स आर नॉट इन्क्लुडेड इन दिस. Unnatural deaths may be suicidal, homicidal or accidental. In all cases of sudden death, death is unexpected. Therefore, there is a suspicion about the cause of death. Hence, all such death should be reported to the police and body should be sent for PM examination. Death within 24 hours is a medico-legal case. The causes बघूया सडन नॅचरल डेथचे. कॉजेस इन्व्हॉल्विंग CVS 45 to 50% केसेसमध्ये मायोकार्डियल इन्फेक्शन, CAD, एम्बोलिझम, हायपरटेन्शन, CHD, मायोकार्डायटिस, प्लुरल इफ्युजन. त्याच्यानंतर कॉजेस इन रेस्पिरेटरी सिस्टम हे 15 ते 30% केसेसमध्ये दिसून येतात. TB, कार्सिनोमा, अस्थमा, COPD, पल्मोनरी एम्बोलिझम, इडिमा, न्यूमोनिया,
प्लुरल इफ्युजन. तिसरं आहे कॉजेस इन CNS, हे 10 ते 20% केसेसमध्ये दिसून येतं. थ्रॉम्बोसिस, एम्बॉलिझम, इन्फाक्शन, मेनिंजायटिस, एन्सेफलायटिस. नेक्स्ट आहे ॲबडॉमिनल कॉजेसमध्ये 10 to 15%, हेपॅटिक फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, गॉल स्टोन्स, पॅनक्रियाटिस आणि पेरिटोनायटिस. जेनेटिव्ह युरिनरी कॉजेसमध्ये 3 to 5% केसेस नेफ्रायटिस, ट्युमर आणि रिनल स्टोन्समुळे. एंडोक्रायनल कॉजेसमध्ये 1 to 3% डायबिटीज, पॅराथायरॉइड आणि मायोडिक्झिमा. अदर जनरल कॉजेस 1 ते 2% केसेस असतात, जसं की अल्कोहोलिझम, मलेरिया, फिलारिया, बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन्स आणि कन्व्हल्जन्स. आता सायन्स ऑफ डेथ, त्याच्यामध्ये 3 इमिजिएट सायन्स, अर्ली सायन्स आणि लेट सायन्स. इमिजिएट सायन्स रेफर्स टू द सायन्स विच कोइन्साइड विथ द डेथ, ऑल्सो नोन ॲज सायन्स ऑफ सोमॅटिक डेथ, म्हणजेच मेल्यावर लगेच दिसणारे जे लक्षण असतात ते. अर्ली सायन्स रेफर्स टू द चेंजेस अपिअरिंग इन द डेड बॉडी आफ्टर 3 to 24 hours ऑफ डेथ, ह्यालाच आपण सायन्स ऑफ मॉलिक्युलर डेथसुद्धा म्हणतो, म्हणजेच मेल्यावर 3-4 तासाने दिसणारे सायन्स. लेट सायन्स रेफर्स टू द चेंजेस अपिअरिंग इन द डेड बॉडी आफ्टर 24 hours, म्हणजे 24 तासानंतर दिसणारे लक्षणे. तर सायन्स कोणते कोणते आहेत? इमिजिएटमध्ये परमनंट अँड कम्प्लीट सिजेशन ऑफ फंक्शन ऑफ ब्रेन, हार्ट आणि लंग्स, त्याच्यामध्ये आपल्याला फ्लॅट EEG आणि फ्लॅट ECG दिसेल. नंतर अर्ली सायन्समध्ये चेंजेस इन आईज, रिफ्लेक्सेस, कॉर्निया, लस्टर, प्युपिल्स डायलेटेड, स्क्लेरा, डिपोजिशन ऑफ डस्ट. चेंजेस इन स्किनमध्ये कलर चेंज होऊ शकतो, ग्रेइश व्हाईट, लॉस ऑफ इलॅस्टिसिटी, लिप्स ड्राय, हार्ड आणि ब्राऊन होतात. कुलिंग ऑफ बॉडी, त्याला अल्गार मॉर्टिस म्हणतो. PM लिव्हिडिटी, त्याला आपण लायव्हर मॉर्टिस म्हणतो. आणि चेंजेस इन मसल्सला आपण रायगॉर मॉर्टिस म्हणतो. लेट सायन्समध्ये डिकम्पोजिशन आणि ममिफिकेशन्स. आता मेडिको लिगल ऑटोप्सी आणि एक्सहुमेशन. ऑटोप्सी म्हणजे काय? तर ऑटोप्सी इज द मेडिकल एक्झामिनेशन ऑफ अ बॉडी आफ्टर डेथ टू डिटरमाइन द कॉज अँड मॅनर ऑफ डेथ. म्हणजेच काय? तर मेल्यानंतर जे बॉडीचं मेडिकल एक्झामिनेशन केलं जातं त्याला आपण ऑटोप्सी असं म्हणतो. ऑटोप्सी, नेक्रॉप्सी अँड पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन इज द एक्झामिनेशन ऑफ द बॉडी आफ्टर डेथ. ऑटोप्सीचे 3 टाईप्स आहेत, पॅथॉलॉजिकल ऑटोप्सी, मेडिको लिगल ऑटोप्सी आणि ॲनाटॉमिकल ऑटोप्सी. पॅथॉलॉजिकल ऑटोप्सी म्हणजे काय? परफॉर्म्ड इन द केस ऑफ डेथ ड्यू टू नॅचरल केसेस टू फाइंड द एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ, डन बाय पॅथॉलॉजिस्ट आणि कन्सेंट ऑफ नियरेस्ट रिलेटिव्ह इज इसेन्शियल. मेडिको लिगल ऑटोप्सी म्हणजे त्यालाच आपण फॉरेन्सिक ऑटोप्सीसुद्धा म्हणतो. डन इन द केस ऑफ अननॅचरल डेथ्स, डन टू फाइंड आउट द कॉज, मॅनर अँड टाईम ऑफ डेथ, युजली पोलीस ऑफिसर ऑर मॅजिस्ट्रेट, कन्सेंट फ्रॉम द रिलेटिव्ह इज नॉट रिक्वायर्ड आणि डन इन मॉर्च्युरीज. थर्ड आहे ॲनाटॉमिकल ऑटोप्सी, डन टू स्टडी or learn normal structure of the human body, usually done in unknown and unclaimed bodies or the bodies donated by the relatives, usually done by an anatomist. अदर ऑटोप्सी कोणत्या कोणत्या? तर सायकोलॉजिकल, एंडोस्कोपिक आणि व्हर्च्युअल ऑटोप्सी. आता ऑटोप्सीचे ऑब्जेक्टिव्स काय काय? तर टू आयडेंटिफाय द कॉज अँड मॅनर ऑफ डेथ, टू आयडेंटिफाय द बॉडी इफ अननोन, टू असेस द टाइम ऑफ इंजुरी अँड डेथ, टू कलेक्ट द एव्हिडन्सेस फ्रॉम द बॉडी, टू डॉक्युमेंट द इंजुरीज, to document the pursuits of any natural disease, to provide expert testimony if case goes to trial, in case of infanticide, to decide whether the infant was born alive. Rules of autopsy: no fee is charged, do it in early possible time, need permission or authorization, must conducted in a well-equipped mortuary, normally it is done in daytime, treatment and hospital records should be submitted. Before autopsy, body must be identified by the police officer, number of public people present in the mortuary must be limited, all of the persons present in the room must be listed on the register, verify all the injuries, autopsies in case of death in custody or prison, videotape करायचे. PM report should be legally submitted within 24 hours of completion of autopsy. Instruments: scalpel and blades, tooth forceps, rib cutters, saw, chisel, skull breaker, hammer with hook, dissecting scissors, brain knife आणि हेजरडॉन्स निडल फॉर सिविंग. आता प्रोसिजर ऑफ ऑटोप्सी, त्याच्यामध्ये एक्सटर्नल एक्झामिनेशनमध्ये क्लोथिंग, त्याच्यामध्ये टियर्स, बुलेट होल्स, स्टेन्स एक्सेट्रा, रिमूव्ड केअरफुली अँड हँडेड टू पोलीस, हाईट आणि वेट इज मेजर्ड. जनरल डिस्क्रिप्शनमध्ये कलर, रेस, हेअर, मोल्स, टॅटू मार्क्स, स्किन रॅशेस, इडिमा एक्सेट्रा. नॅचरल बॉडी ओरिफायसेस बघायचे, इयर, नॉस्ट्रिल, माउथ, युरेथ्रो ओपनिंग्स शुड बी एक्झामिन फॉर डिस्चार्ज अँड इंजुरी. आय, कंजक्टायवा, स्क्लेरा, कॉर्निया एक्सेट्रा एक्झामिन. बॉडी टेम्परेचर बाय इन्सर्टिंग केमिकल थर्मोमीटर इन अँटीरियर ॲब्डोमिनल वॉल. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम इन्सिजन्स, आय शेप्ड, वाय शेप्ड, मॉडिफाईड वाय शेप्ड. हे झालं एक्सटर्नल. आता इंटरनल एक्झामिनेशनमध्ये चेस्ट, मसल्सचं डिसेक्शन, रिब्स एक्सपोज करायचे, स्टर्नम, प्लुरल कॅव्हिटी एक्झामिन. ॲब्डमनमध्ये रिमूव्हल ऑफ ऑर्गन्स फ्रॉम द ॲब्डमन. नेक शुड बी लास्ट स्ट्रक्चर टू बी डिसेक्टेड इन द ॲस्फॅक्शियल डेथ. वायसेप्स इन्सिजन घ्यायचं नेकच्या ठिकाणी. हेडमध्ये इंजुरीज, कंट्युजन्स एक्झामिन करायचे. प्रिझर्वेशन ऑफ विजरा इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग, ड्रग अब्यूज. नेक्स्ट पॉईंट आहे एक्सह्युमेशन. क्रिमिनल पेनल कोड 176 नुसार इट इज अ लॉफुल डिगिंग ऑफ अन ऑलरेडी बरीड बॉडी फ्रॉम द ग्रेव. पर्पज काय आहे तर आयडेंटिफिकेशन इन केस ऑफ ॲक्सिडेंटल डेथ क्लेम, डिस्प्युटेड पॅटर्निटी एक्सेट्रा.
in case like criminal negligence, recovering bullet from the dead body or poisoning etc. For doing second autopsy when first autopsy report is doubtful, when the body is been disposed without autopsy, आणि to determine the cause of death, time since death and manner of death. आता एक्सहुमेशनसाठी काय काय गरजेचं असतं, म्हणजे आवश्यक गोष्टी काय आहेत किंवा नियम काय आहेत. तर रिटर्न ऑर्डर फ्रॉम मॅजिस्ट्रेट, पोलिसाची चालत नाही. सुपरविजन ऑफ द मॅजिस्ट्रेट should be done in the early morning. Area should be screened off from the public. Identify the spot of the burial आणि फोटोग्राफी आणि स्केचिंग. नंतर आहे डिगिंग आउट ऑफ बॉडी, बॉडी बाहेर काढणे, त्याचे सुद्धा काही नियम आहेत. तर रिमूव्हल ऑफ सॉइल इन लेयर्स, लिफ्टिंग ऑफ द बॉडी केअरफुली आउटसाइड, आयडेंटिफिकेशन ऑफ द बॉडी बाय द रिलेटिव्स, नोट द कंडिशन ऑफ सॉइल अँड वॉटर आणि कलेक्शन ऑफ सॉइल सॅम्पल. अदर पॉईंट्समध्ये नोट इंजुरीज इफ ऑनली बोन्स फाउंड देन अरेंज देम इन ॲनाटॉमिकल पोझिशन. If nothing found, then hair, soil, teeth and bone have to be preserved. आता थॅनॅटॉलॉजीचा लास्ट पार्ट म्हणजे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन आणि टिश्यू ॲक्ट, थोटा ॲक्ट. हा नाईस टू नोचा पॉईंट आहे, तरी पण MCQच्या दृष्टीने येऊ शकतो. थोटा ॲक्ट 1994 अमेंडेड इन 2011. एम काय आहे तर टू रेग्युलेट द रिमूव्हल, स्टोरेज अँड ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूज फॉर थेरॉपेटिक पर्पज टू प्रिव्हेंट देअर कमर्शियल डिलिंग. ट्रान्सप्लांटेशन means grafting of many human organs or tissues from living or deceased person to some other living person. याचे काही रूल असतात. बिफोर रिमूव्हल ऑफ ऑर्गन इट मस्ट बी एन्श्युअर्ड दॅट ब्रेन स्टेम डेथ हॅज बीन कन्फर्म्ड. ऑर्गन्स रिमूव्ड फ्रॉम द बॉडी ऑफ अ डोनर बिफोर डेथ विल बी ट्रान्सप्लांटेड ओनली टू द नियर रिलेटिव्स. नो ऑर्गन शुड बी रिमूव्ड फ्रॉम द बॉडी ऑफ अ मायनर म्हणजेच बिलो 18 years or mentally challenged बिफोर हिज डेथ फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सप्लांटेशन. इन केसेस ऑर्गन शॅल बी रिमूव्ड ओनली विथ द प्रायर अप्रुव्हल ऑफ द ऑथरायझेशन कमिटी. A donor can authorize regarding organ donation before his death, but must be 18 years completed. Offenses आणि punishment. If any person removes human organs without permission of the authorities, तर 10 yearsची जेल प्लस 20 लाख रुपयेपर्यंत फाईन. If any person removes human tissue without permission of the authorities, तर 3 years of jail आणि फाईन up to 5 lakhs. Regional medical practitioner if removed human organs, पहिल्या वेळेस जर केलं तर नेम रिमूव्ह फ्रॉम द रजिस्टर फॉर 3 years आणि सारखं केल्यास परमनंटली रिमूव्ह करतात नाव. कमर्शियल डिलिंग ऑफ ह्युमन ऑर्गन्स केलं तर 5 to 10 years ऑफ जेल प्लस 20 लाख ते 1 crore रुपीजपर्यंत फाईन. आणि इलिगल डिलिंग ऑफ ह्युमन टिश्यू केल्यास 1 ते 3 वर्षापर्यंत जेल आणि 5 ते 25 लाख फाईन. या होत्या सर्व थॅनॅटॉलॉजीच्या नोट्स. तर तुम्ही या पॉज करून लिहू शकता आणि इतर अगततंत्राशी संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.